नमस्कार मित्रांनो. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची जी संकल्पना आहे विकसित भारताची, त्यासाठी माझं हे छोटंसं योगदान. ही माझी इलेक्ट्रिक सायकल आहे आणि ह्या सायकलच्या पाठीमागे मी हा अशा प्रकारे बोर्ड लावलेला आहे. हा जर्मन भाषेमध्ये आहे आणि ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे, फॉन एरंडवणे नाक ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट उंझुरुक, आणि खाली लिहिलं आहे, पुणे तेथे सायकलचे उणे. मित्रांनो, एकेकाळी पुणे शहर हे सायकलिंगचे शहर म्हणून ओळखले जायचे, पण आता परिस्थिती अशी आहे की इतक्या गाड्या झालेल्या आहेत आणि रस्त्यावर पण ट्रॅफिक खूप जाम होतं. तर जर आपल्या घरापासून आपलं कार्यालय 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असेल तर प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा मग आपली इलेक्ट्रिक सायकल याचा प्रत्येकाने जरूर वापर करायला पाहिजे. कारण आज जर आपण याचा वापर सुरू नाही केला तर काही वर्षांनी परिस्थिती अशी होईल की आपल्याला ट्रॅफिकमधनं जाणं खूप मुश्किल होऊन जाईल आणि कदाचित गाड्या आपल्या रस्त्यावरच लावून चालत जायला लागेल. तर मी गेले 8-10 वर्ष सायकल नियमितपणे चालवतो आहे आणि आज मी एरंडवण्यावरून सायकल घेऊन ऑफिसला आलेलो आहे. मी साधारण एक 10ला 5 मिनटं कमी असताना निघतो. माझ्या घरी एक टाटा कार पण आहे आणि KTM 250 ॲडव्हेंचर एक बाईक पण आहे. पण इतके सिग्नल आहेत की 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, तुम्हाला सिग्नलला थांबायला लागतं आणि तुम्हाला तेवढाच वेळ लागतो. त्यापेक्षा जर तुम्ही सायकल वापरली तर तुम्ही फुटपाथवरनं देखील सायकल नेऊ शकता आणि फुटपाथवरून जे चालणारे लोक आहेत त्यांना फक्त सांभाळून तुम्हाला थोडीशी सायकल चालवायला लागते, नाहीतर मग ते तुमच्यावर नाराज होतील. खरं तर पुणे महानगरपालिकेने आपल्याच कररूपी पैशातून जे सायकल ट्रॅक्सचं जाळं तयार केलेलं आहे, त्या जाळ्यामध्ये म्हणजे त्या मार्गामध्ये बरेचसे 2 व्हीलरवाले तो मार्ग वापरतात आणि सायकलवाल्यांना न्याय मिळत नाही. तसेच सायकलवाल्यांचं कोणी आदर करत नाही. समजा एखादं वळण आलं डाव्या बाजूचं आणि 2 व्हीलरवाल्याला डावीकडे वळायचं असेल तर तो सायकलला ओव्हरटेक करून मग डावीकडे वळतो, पण सायकलवाल्याला पुढे जाऊन देऊन मग जर तो डावीकडे वळला तर सायकलवाल्याचा पण आदर ठेवल्यासारखं होईल आणि सायकलवाल्याला त्रास कमी होईल. तर मग मित्रांनो, ही जी इलेक्ट्रिक सायकल आहे ही साधारण 25,000 रुपयापासून ते 60,000 रुपयापर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहे. अत्यंत चांगला परफॉर्मन्स आहे. जर तुम्ही पॅडलिंग केलं तर तुम्हाला साधारण एक 50 ते 60 किलोमीटर मायलेज मिळू शकतं. आणि पॅडलिंग न करता ह्या इथे हा ॲक्सिलेटर आहे, हा स्विच आहे सायकलचा आणि हा ॲक्सिलेटर आहे. हा ॲक्सिलेटर जर तुम्ही दिलात तर साधारण 30 ते 35 किलोमीटर सायकल जाऊ शकते. तर ही बघा अशी सायकल, ही याची इथे बॅटरी आहे, त्याच्यानंतर ही मोटर आहे. आपल्याला कंपनीकडून बॅटरी आणि मोटरची वॉरंटी मिळते. सायकलची फ्रेम खूप चांगली आहे. ह्या मॉडेलचं नाव आहे मोटोरॉड X1. तर आपण बघू शकता की आता मी आमच्या ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये सायकल लावलेली आहे. माझं ऑफिस 10:30 वाजता सुरू होतं, तर मी आता काम करायसाठी जातो. धन्यवाद मित्रांनो. आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं जे संकल्प आहे विकसित भारताचं, तर हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि प्रत्येकाने त्या दृष्टीने काही ना काहीतरी योगदान द्यायला पाहिजे. धन्यवाद. पुन्हा भेटूया.